या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवरायांना प्रेरणास्थान मानून क्षत्रिय आणि कुणबी मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्यानं उभी केलेली चळवळ आणि त्याच चळवळीला पाठिंबा देण्याकरिता सकल मराठा समाज ताडहातगाव सर्कल, सकल मराठा समाज ताडहातगाव, त्याचबरोबर सर्व समाज बांधवाच्या आयोजनातून नियोजनातून सुरू असलेलं साखळी उपोषण आणि या साखळी उपोषणामध्ये आजचा ज्यांचा पहारा आहे समस्त सकल मराठा समाज बांधव पांगारखेडा यांच्या वतीनं आज मला या ठिकाणी बोलवण्यात आलं. इथं आल्यानंतर मला असं अजिबात वाटत नाही की मी साखळी उपोषणात आलो. मला असं वाटतं मी भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहात आलो. सुंदर असं वातावरण, त्यामध्ये सुंदर आणि गोड अशी चाल आत्ता ज्यांनी गायली, महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य माझे मित्र कपिल महाराज उबाळे, परममित्र हरिभक्तपरायण गणेश महाराज वाघोंडे, उपस्थित असणारे हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज वाघोंडे, विनेकरी बाबा, आमचे बाल वारकरी महाराज मंडळी, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या म्हणण्यापेक्षा आपल्या अंबड तालुक्याचं जालना जिल्ह्याचं भूषण, तुमच्या पंचक्रोशीतमध्ये असणारी, मला वाटतं ढालसखेडा तुमच्या सर्कलमध्ये आहे ना, तुमच्याच सर्कलमधील ढालसखेडा गावचे भूमिपुत्र, महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदंगवादक महेंद्र महाराज शेळके, सुंदर सुरेल गोड आवाज या माईकच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे सुंदर अशी साऊंड सिस्टम ज्यांची आहे असे सातपुते पाटील सिद्धेश्वर पिंपळगावकर, सुंदर असा आवाज ते देत आहेत. मी सांगतो साऊंड सिस्टमवाल्याचा स्वभाव किती मोकळा आहे वेगळं सांगावं लागत नाही. ते माईकला किती मोकळा आवाज देतात त्यावरून त्यांचा स्वभाव कळत असतो. मोकळ्या स्वभावाचे साऊंड सिस्टमवाले दादा कीर्तनाकरिता उपस्थित गावातील परिसरातील पंचक्रोशीतील सगळेच मराठा बांधव भगिनी, मराठा आरक्षणाच्या लढाईत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्वच समाजाचे समाज बांधव भगिनी, त्याचबरोबर या उपोषणामध्ये साम दाम दंडभेद सगळ्याच साधनांची नितांत गरज असते. पण कसल्याही प्रकारचा मराठा समाजाचा हा वैयक्तिक कार्यक्रम आहे असं न समजता मराठा समाजाचा म्हणजे आमचाच कार्यक्रम आहे असं समजून गावातील मदत करणाऱ्या सगळ्या समाजाचे समाज बांधव, गावचे सरपंच सगळ्याच जण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. त्याचबरोबर यांचं नाव घ्यावंच लागेल, नाहीतरी चांगलं काढून टाकतात आणि बेकार तेच व्हिडिओ टाकतात. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व यूट्यूब चॅनलवाले माझे मित्र, आता हे सगळ्यांचे नाव माहिती घ्यावंच लागेल गड्या. शिवनेरी डिजिटल, आपला माणूस, मराठी माणूस, अजून काय हो, क्रांतिकारक, आनंद कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा, अजून काय हो, ओ बनगावकर तुमचं काय राहिलं, व्हायरल मराठी, हे सगळे यूट्यूब चॅनलवाले हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित. तुम्हाला धन्यवाद बरं का. फक्त चांगलं आहे तेवढं दाखवा असं मी नेहमी म्हणत असतो, पण आज जरा उलट बोलणार आहे. जे बोललो ते रोखोक दाखवा आणि सरकार दरबारपर्यंत पोहोचू द्या. विठाला 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 उपस्थित महिला मंडळ, पुरुष मंडळ, विशेषत्वानं आजूबाजूला वट्यावर बसलेले, पायऱ्यावर बसलेले, पाय लांबून बसलेले, पायाकडून बसलेले सगळेच तरुण मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि या भंगाकडे वळतो. विठाला 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 विठाला. आणि गेल्या 26 तारखेपासून चालत असलेल्या उपोषणामधील आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा प्रभूचरणी, भगवत चरणी,
विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु वारकरी संप्रदायाचे कळस ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस पंचम वेद निर्माते मानवी देह घेऊन निजधामा गेले निळामने सकळ संता तोषविले असा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय या भूतलावर जन्मलेल्या सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याला धन्यता देता विठाला 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 अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा महाराजांना हार टाकून देतो 4 चरणाचा आहे अतिशय सोपा आहे सर्वांचा पाठ आहे पाठ जरी नसला तर कानपाठ मात्र नक्की आहे आणि ज्याच्या पाठही नाही कानपाठही नाही त्याच्या कीर्तनाच्या शेवटपर्यंत पाठ होणार आहे विठाला 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 अभंगाच्या ओळी अशा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याला तुकोबाराय धन्यता देतात खरं तर कीर्तनाला निघत असताना मी विचार करत होतो की आज जर कीर्तन करायचं ठरलं म्हणजे ठरलंच होतं काहीतरी करायचं काहीतरी म्हणजे व्याख्यान किंवा कीर्तन मग आज जर कीर्तन ठरलं तर अभंग कोणता निवडायचा कारण कीर्तन तर आरक्षणाच्या साखळी उपोषणातलं वर्णन कुणाचं करायचंय ज्यांच्यामुळे विखुरलेला मराठा एकत्र आला त्या जरांगे पाटलाचं वर्णन करायचंय म्हणून हाच अभंग निवडला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता महाराज म्हणतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य अशी सात्विक कन्या पुत्र ज्या कुळात जन्माला येतात त्यांचा हरिक देवालाही वाटतो सात्विक असण्याची लक्षणं काय महाराज उत्तर देत आहेत जे गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करून भगवान परमात्म्याचं आपल्या मुखारविंदातून अखंड असं नामचिंतन करतात ते खऱ्या अर्थानं सात्विक आहे अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पितेला मी धन्यता देतो यात नवल नाही त्यांचा हरिक देवाला वाटतो यातही नवल नाही तर अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याची सेवा जर आम्हाला आमच्या जीवनात घडली तर ते आमच्या जीवनातील सगळ्यात मोठं भाग्य असेल हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ थोडक्यात आजच्या ठळक बातम्या संपल्या इथून पुढे हवामानाचा अंदाज देऊन मी तोंडावर पडणार नाही कारण यंदा पंजाबराव डकचे अंदाज फेल झाले विठाला विठाला अभंगाचा सरळ भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याला कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत नसेल तर कीर्तनामध्ये 3 महत्वाच्या सूचनेचं पालन उपस्थित सर्व श्रोते मंडळी महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ सगळ्यांनी करायचे कीर्तनामध्ये पहिली सूचना मोठमोठे फोकस लावलेले असल्यामुळे एवढ्या फोकसच्या प्रकाश झोतातून एकदा बसल्याच्या नंतर कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही बोलत जागड्या कुणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा दुसरी सूचना विशेष करून महिला मंडळीसाठी आता इथं येऊन बसलात एकदा तर घरचे राहिलेले धुणे भांडी इथं येऊन धुवायचे नाही म्हणजे इथं येऊन गप्पा मारायच्या तुम्ही महिला आहे का काही नाही म्हणते तिकडे आणि तिसरी महत्वाची सूचना सर्वांकरिता कीर्तनामध्ये ज्या ज्या वेळी विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची नाही म्हणतात काही ज्या ज्या वेळीमध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजून भजन करायचंय विठाला 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 तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद या न्यायानं आजचं कीर्तन पार पडणार आहे आणि आजच्या कीर्तनात फुल आनंद घ्यायचा बरं का गायनाचार्य मंडळी कारण आजचं कीर्तन हे प्रबोधनाचं नाही बरं का आजचं कीर्तन
हे मराठा आरक्षण जनजागृतीचं कीर्तन आहे. आणि त्याच अनुषंगानं तुकोबऱ्यांचा अभंग मी आज सेवेसाठी निवडला. तुकोबराय म्हणतात जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागेत त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य आहे. महाराज, आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहणं म्हणजे काय? आपल्या हिताच्या ठिकाणी आत्तापर्यंत कोण कोण जागं राहिलं? हिताच्या ठिकाणी विशिष्ट कन्या किंवा पुत्र जागा राहत असेल तर धन्यता त्यांच्या माता पित्याला का? आपल्या हिताच्या ठिकाणी जागे राहतात आणि या कृतीमुळे देवाला त्यांचा हरिक वाटतो. एवढं कर्तृत्व तरी ते नेमकं काय गाजवतात? महाराज, ज्यांना तुम्ही सात्विक म्हणतात ते सात्विक असणाऱ्या कन्यापुत्रांची लक्षणं तरी नेमकी काय? महाराज, याच्याही पुढे जाऊन या सात्विक कन्यापुत्रांच्या माता पित्याची सेवा आम्हाला घडावी असं तोंड भरून शब्द तुम्ही वापरता. हे असे अनेक प्रश्न या अभंगाच्या उच्चारानंतर सर्व श्रोत्याच्या समोर उभे राहतात. मिळालेल्या राहिलेल्या वेळेमध्ये या सगळ्या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न करील. विठाला विठाला खरं तर हित म्हणजे काय? कशाला म्हणावं हित? कोण असतो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा? थोडं गांभीर्यानं बोलतो, थोडं अवघडातून सोप्याकडे जातो. चेहरे गंभीर करू नका, सर्वांगाचे कान करून ऐका. हित कशाला म्हणावं? कशामध्ये खरं हित आहे? महाराज म्हणतात प्रत्येक मनुष्य संसार रूपी सागरात बुडत चाललाय. प्रत्येक मनुष्य भवसागरात बुडत चाललाय आणि बुडत चालणाऱ्या प्रत्येक जीवाला तारून नेण्याचं काम करतायत तर त्यांचं नाव आहे संत. बुडत हे जन न देखावे डोळा. भवसागरात बुडणाऱ्या प्रत्येक जीवाला तारून नेण्यासाठी अहोरात्र जागृती करण्याचं काम संत करतात. तरीही तो जीव परमार्थाच्या दिशेनं न जाता संसाराच्या दिशेनं जातो. संसारामध्ये जमवत असलेली माया, संसारामध्ये कमवत असलेला पैसा, संसारामध्ये जमवत असलेले नातलग नाते गोते आणि जेवढं काय तो संसारात वस्तूंचा समुच्चय गोळा करतो, ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक वेळ नाशिवंत आहे. हे कोणत्याच जीवाला कळालं नाही आणि त्यांना कळावं म्हणून प्रत्येक संताचं जीवन आणि त्यांची अभंगवाणी आहे. संतांनी वेळोवेळी सांगितलं, या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवाला जीवनामध्ये एका गोष्टीची अपेक्षा आहे, त्या गोष्टीचं नाव आहे सुख. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं, माझ्यावर संकट यावं, मला कोरोना व्हावा, मला चिकनगुन्या व्हावा, मला स्वाईन फ्लू व्हावा, मला डेंग्यू व्हावा, मला निमोनिया व्हावा. ते कोरोना नंतर कोणता आलतो? मला हा आजार व्हावा. जगात कोणालाच वाटत नाही, पण झाल्याशिवाय राहत नाही. मी दुःखी असावं असं कोणालाच वाटत नाही, पण दुःख आपल्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही. सुख पाहता जबा पाडे, 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 दुःख पर्वताय भाडे, दुःख पर्वताय भाडे, सुख पाहता जबा पाडे, सुख पाहता जबा पाडे, दुःख पर्वताय भाडे, दुःख दुःख सुख पाहता जबा पाडे, सुख पाहता जबा पाडे. भवसागरात बुडत चालणाऱ्या प्रत्येक जीवाला संतांनी वेळोवेळी सांगितलं, बाबांनो, ज्या संसारात तुम्ही सुख शोधता ना, तो संसार कालही दुःखाचा होता, तो संसार आजही दुःखाचा आहे आणि तो संसार उद्या सुद्धा दुःखाचा असणार.
आणि दुःख रूपी संसारात तुम्ही सुख शोधताय, म्हणजे सुख शोधण्याचा तुमचा मार्ग चुकतोय, तुमचा रस्ता चुकतोय. संतांनी वेळोवेळी सांगितलं पण माणसांनी ऐकलं. मार्ग दाबून गेले दया निधी संतते, दया निधी संतते, दया निधी संतते. मार्ग दाऊन गेले आधी दया निधी संतते, दया निधी संतते, दया निधी संतते. संतांनी मार्ग दाखवला पण माणसं त्या मार्गाने जायला तयार नाही. पण ऐका गड्या, संतांनी सांगितल्याप्रमाणे संसार दुःखाचा आहे, कालही आजही आणि उद्याही. परंतु माणसं संसार दुःखाचा असताना सुद्धा या सुख शोधण्याचा प्रयत्न करतात. जे सोबत येणार नाही ती माया जमवण्याचा जीवनभर प्रयत्न करतात. पैसा कुणाच्याच सोबत आला नाही, पण पैशाच्या मागं लागल्याशिवाय कुणीच राहत नाही. सगळे पैशाच्या मागं लागतात महाराज. आतापर्यंत या पैशानं संसारिक व्यक्तीला कुठेही सुख दिलं नाही. संसारात पैसा कमवणारा व्यक्ती पैसा कमवून कुणी सुखी झाल्याचं अद्याप एकही उदाहरण नाही. जर एखादा म्हणत असेल माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी सुखी आहे, तर त्याच्यासारखे लबाड कुणीच बोलत नाही. पैसा आल्यानं कुणाचं आयुष्य वाढलं असं आम्ही जगात कधी ऐकलं? पैसा आल्यानं कुणी सुखी झाला असं आम्ही जगात ऐकलं नाही महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे तो सुद्धा दुःखी आहे, आणि ज्याच्याकडे पैसा नाही तो सुद्धा. उलट ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो जास्त दुःखी आहे, ज्याच्याकडे कमी पैसा आहे तो त्याच्यापेक्षा सुखी आहे. ऐका, ज्याच्याकडचा पैसा संपला आणि कर्ज झालं की तो पैसा संपला म्हणून कर्ज बाजारी झाला की आत्महत्या करतो. हे पैसा नसणाऱ्यांचं दुःख. पण ज्याच्याकडे पैसा आहे ना, पैसा, ते काही सुखाने मरत नाही. काहींकडे पैसा संपला म्हणून मरतात, तर काहीकडे पैसे आले म्हणून मरतात. तुम्ही म्हणाल असं तर कमी ऐकलं नाही आम्ही. एक म्हातारी आठवड्याला आंबडच्या बाजाराला जायची. त्या म्हातारीला नाद होता बा. बाजारात 10-20 रुपये उरले, ती म्हातारी काय करायची, एक गेंदालाल पुडी घ्यायची. ते जुन्या काळात ती तंबाखूच्या पुडीचं नाव गेंदालाल होतं. ती तांबाखूची पुडी घ्यायची आणि पैसे उरले तर लॉटरीचं तिकीट फाडायचे 8 दिवसाला. तिला वाटलं जाऊ द्या म्हातारपणा. तिला एक दिवशी विचारलं, म्हटलं आजी तुम्ही लॉटरीचं तिकीट तर आठवड्याला का फाडता? ती काय म्हणे माहिती आहे का महाराज, आमचं म्हातारं मरेपर्यंत सट्टा आणि पत्ते खेळू खेळूच मेलं, आणि त्याने सट्टा खेळायला ठेवलेले पैसे उरले म्हणून त्याचे लॉटरीचे तिकीट फाडीते. म्हातारी आठवड्याला लॉटरीचं तिकीट फाडत होती. 10-5 वर्ष तिनं लॉटरीचे तिकीट फाडले बा. पण एके दिवशी म्हातारीचं नशीब उजाडलं आणि म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागली. आता बँकेतले कर्मचारी म्हणे या म्हातारीला जर थेट जाऊन सांगितलं तुला 10 लाखाची लॉटरी लागली ना, म्हातारी जागेवरच मरण म्हणली. मग त्यांनी काय केलं, बँकेच्या लोकांनी माझ्यासारखा एक महाराज बोलवला आणि त्या महाराजाला सांगितलं, महाराज या म्हातारीला 10 लाखाची लॉटरी लागली. पण हिला डायरेक्ट सांगितलं नाही, धक्का बसून मरण म्हणे. महाराज तुम्ही त्या म्हातारीला तुमच्या भाषेत सांगा तुला 10 लाखाची लॉटरी लागली. आता महाराजालाच का पाठवलं, तर त्या आम्हाला चांगलं जमतं. महाराज त्या म्हातारीकडे गेला आणि तिला काय म्हणतो माहिती आहे, आजी जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? आजी म्हणे, बाई महाराज एवढ्या आटाआटीत, एवढ्या दुष्काळात, पाऊस नाही, प्यायला पाणी नाही, आता बाजारात जायला पैसे नाही, काहीच नाही, आणि एवढ्या आटाआटीत जर मला 10 लाखाची लॉटरी लागली ना महाराज, तर मी 5 लाख तुम्हालाच देईन. महाराजच मेला.